बाले मॅडम दादा वहिनी वहिनी काळजी करू नको बरं हं? सगळं नीट होईल. दादा तुझे कसं आहे? डॉक्टर काय म्हणाले? येतील इतक्यात. त्यांचीच तर वाट पाहून राहिलो. राधिका बघ ना अचानक काय झालं. अगं शाळेत खेळताना पडला आणि एवढं आधीच टेन्शन कमी होतं का, त्यात आता हे आणखी. वहिनी अगं हो रडू नको. पण तुम्हाला कोणी फोन केला? अगं शाळेतूनच फोन आला आम्हाला. वहिनी रडणं थांबव बरं आधी. अगं सगळं नीट होईल हं? सगळं नीट होईल हं? देवावरती विश्वास ठेव ना. हं? डॉक्टर साहेब सुजय कसा आहे? तो शुद्धीवर येईल ना? हे बघा, मी सर्व पेपर्स चेक केले. डोक्याला खूप मार लागलाय, ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन? हो, तुम्ही प्रोसिजर सगळी करून घ्या आणि पेपर्सवर सह्या करा. मी ऑपरेशनची तयारी करतो. डॉक्टर पण पैसे नाही म्हणजे किती खर्च येईल? बघा, कमीत कमी 2 लाख रुपये तर येईल. हे बघा, विश्वास ठेवा माझ्यावर, काही होणार नाही. ब्लिडिंग खूप झालंय म्हणून ऑपरेशन करावं लागतंय. तुम्ही प्लीज ती सगळी प्रोसेस करा, ठीक आहे? बाले 2 लाख? दादा तू काळजी करू नकोस. आपण बघूया. हा बाले आपण काय करणार आहे? अरे असं काऊन करून राहिला? ते कामाचे पैसे आहेत ना ते भरूया. आपला सुजय बरा झाला पाहिजे. अगं पण गुरुनाथ तयार होणार आहे का? असं नाहीये दादा. ते ऐकतील. काऊन नाही ऐकणार? मी बोलते त्यांच्याशी. तू थांब. तू आधी सुजयची काळजी घे. मी आलीच. मॅडम ऑपरेशनसाठी पैसे भरायला सांगितले. हा त्याच्यासाठी काही करायला लागेल का? बालीने माझ्या घरासाठी कष्ट केले आणि ते पैसे इथे कामी आले. ऑपरेशनला पैसे आहेत म्हणून एका बाजूने टेन्शन कमी झालं, तर त्या गुरुच्या विचाराने माझं टेन्शन वाढलंय. तो समजून घेईल का बालीला? नाही, अजिबात मुदत वाढून मिळणार नाही. अहो किती कारण देताय? आतापर्यंत फक्त कारण देत आलाय तुम्ही. आजच्या डेटला आजच्याच दिवशी काम पूर्ण व्हायला हवं. कारण बास झाली आता. आजच्या आज जर तुम्ही डेडलाईन पूर्ण नाही करू शकलात तर कॉन्ट्रॅक्ट तुमच्या हातचं केलंच समजा. सॉरी हा पानवलकर. काय दुसऱ्यांच्या चुकांसाठी आपणच आपलं रक्त खवळून घेतो. सॉरी. तर मला वाटतं की तुम्ही पुन्हा एकदा विचार करावा. ते आपले फार जुने क्लायंट आहेत आणि त्यांचे आपले रिलेशन्स. त्यांचे आपले रिलेशन्स कुठले? बिझनेसचेच ना? अहो मग त्यांनी आपल्याला एवढं गृहीत का धरावं? पानवलकर, बिझनेस म्हणजे बिझनेस असतो. बिझनेसमध्ये कुणी कुणाचं नसतं. इथे महत्वाची असते ती कमिटमेंट आणि वेळ. आणि मी नियमांनुसार चालणारा माणूस आहे, त्यामुळे मला हे बाकी काही कळतच नाही. आणि पानवलकर, हे मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये. तुम्ही सिनियर आहात. तुम्हाला हे माहितीच आहे की बिझनेसमध्ये अशा रिलेशनशिप्सला काही अर्थ नसतो. इथे नात्यांना नाही, वेळेला किंमत असते. व्यवहार हा व्यवहार असतो. ते इमोशन्सला किंमत 0. राईट? दादा इतका का निराश होऊन राहिला तू?
कारण गुरुनाथचा स्वभाव मला माहिती आहे बाले. नाही दादा, ते तसे नाही आहेत. अरे इतकी वर्ष संसार केला ना मी त्यांच्या बरोबर. नाही, नात्यापुढे व्यवहाराला ते महत्व नाही देणार. गुरुनाथ आता बदललाय. अरे हे बदलले असले तरी नाती तर तीच आहेत. तुला आठवते रे? लहानपणी अथर्वसाठी काही घेतलं का लगेच सुजयसाठी घ्यायचं. अथर्ववरती जसं प्रेम करायचे तसंच सुजयवरती पण करायचं. आठवून राहिलं ना तुला? तो गुरु वेगळा होता. नाही दादा, मला तर अजूनही खात्री वाटून राहिली. ही बातमी कळली ना तर धावत येतील इथे. मी असं करते, मी यांच्या ऑफिस मध्ये जाते आणि प्रत्यक्षच बोलते यांच्याशी. आधी सुजय बरा होऊ दे, म्हणजे सगळं नीट होईल. अजून कसं झालं नाही ऑपरेशन? काय चालू असेल तिथे? तू गप्प बसतेस का जरा? दादा, अरे काऊन ओरडतो तू तिच्यावर? तिलाही काळजी वाटत असेलच ना. आई आहे ती. तुम्ही दोघांनी आधी शांत व्हा बरं. सगळं ठीक होईल. डॉक्टर सर, नथिंग टू वरी मिस्टर शिरीष, ही इज फाईन. राधिका, तू म्हणत होतीस तसं झालं. सगळी देवाचीच कृपा आहे. आपला सुजय बरा आहे. डॉक्टर साहेब, मी बघू त्याला? नाही नाही नाही, थांबा थांबा, इतक्यात नाही. काही दिवस त्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. सो टेक केअर. वाले, डॉक्टर म्हणाले तसंच होऊ देत. सुजयला पुरा बरा होऊ देत, मगच नेऊया आपण त्याला घरी. हं? दादा, आता सुजय इतके दिवस हॉस्पिटलमध्ये असणार म्हटल्यानंतर खर्च तर होणारच. आधी पैशाची व्यवस्था करून ठेवते आणि तसंच यांना ऑफिसमध्ये जाऊन भेटते. या सगळ्याची कल्पना देते. मी येऊ तुझ्या बरोबर? नको दादा, तू आधी सुजयकडे लक्ष दे. दादा, हे नक्की आपल्याला मुदत वाढवून देते. काळजी करू नकोस.